रव्याचे मोदक आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं, रवा घालून घेतला. रवा चांगला भाजून घ्यायचा. आता हा रवा भाजल्यानंतर 1 वाटी रवा घेतला आहे, तर त्याच्या दुप्पट आपल्याला दूध किंवा पाणी घ्यायचं. तर 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेऊन रवा चांगला शिजवून घेतलेला आहे. रव्यावर झाकण ठेवून थंड होण्यासाठी ठेवायचं. कढईमध्ये तूप घालून खसखस घालून घ्यायची. खसखस घातल्यावर खोबरं घालायचं. खोबरं चांगलं थोडं 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं. ड्रायफ्रूट घालायचे, गूळ घालायचं आणि चांगलं शिजून घ्यायचं. शिजून घेतल्यानंतर वेलची पावडर, चवीनुसार चिमूटभर मीठ आणि जायफळ घालून मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालेलं सारण एक साईडला भांड्यामध्ये काढून घ्यायचं. बनवून घेतलेला रवा थोडा मळून घ्यायचा आणि मोदक साच्याला थोडंसं तूप लावून केसरचा धागा लावायचा आणि त्यावर रव्याचं पीठ लावून घ्यायचं. साचा बंद करून आतमधून चांगले एकदम पातळ आवरण तयार करून घ्यायचं. खोबऱ्याचं सारण भरून त्यामध्ये गोळी बंद करून घ्यायची.